सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. वळसंगच्या एकजुटीला न्यायाचा विजय. कर्जगी बालिकेच्या प्रकरणातील आंदोलनाला अखेर यश. कर्जगी येथे 4 वर्षे चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली होती. या पार्श्वभूमीवर 8 फेब्रुवारी 2025 रोजी वळसंग गावाने कडकडीत बंद पाळून निषेध आंदोलन केले होते. या आंदोलनामध्ये आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी तसेच पीडित बालिकेला न्याय मिळावा अशी ठाम मागणी करण्यात आली होती. या आंदोलनाला गावातील सर्व स्तरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वळसंगमध्ये सर्व व्यापारी व दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. गावातील प्रतिष्ठित नागरिक, युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी पीडित बालिकेच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत न्यायासाठी एकजुटीचा संदेश दिला. आंदोलनादरम्यान आरोपीवर कठोर कारवाई करून त्याला कायद्यानुसार जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणाचा जलद गतीने तपास करून न्यायालयीन प्रक्रिया वेगाने पूर्ण व्हावी अशी ही भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली होती. दरम्यान या प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे वळसंग ग्रामस्थांनी केलेल्या न्यायलढ्याला यश मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. गावकऱ्यांनी शांततामय व लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनामुळे पीडित कुटुंबाला नैतिक आधार मिळाला आणि न्याय मिळवून देण्यासाठी समाज एकजुटीने उभा राहू शकतो हे पुन्हा अधोरेखित झाले. गावातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत महिलांवरील व बालकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दोषींना तातडीने आणि कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच भविष्यात अशा अमानुष घटना घडू नयेत यासाठी समाजाने जागरूक राहून प्रशासनालाही प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले. पीडितेला न्याय मिळणे हीच आंदोलनाची खरी ताकद असून वळसंग ग्रामस्थांची एकजूट समाजासाठी प्रेरणादायी ठरली अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.